असं बऱ्याच वेळेस होतं ना की आपण एखादी गोष्ट ठरवतो आणि ती होत नाही. तसंच काही आज माझ्यासोबत झालं होतं. काय झालं ते तुम्हाला पुढं सांगते, पण त्याआधी श्राऊच्या पप्पांचं ऑफिसचं काम आज घरूनच चालू होतं. त्यामुळे श्राऊची आज मस्त मज्जा होती. पप्पासोबत एन्जॉय करत होती आणि मस्त टेबलवर बसून पप्पाला मदत पण करत होती. आता लवकरच मी स्वयंपाकाची सुरुवात केली होती. दुधी भोपळ्याची भाजी, भात आणि आळूच्या पानाच्या वड्या अशा सिंपल असा मेनू ठरवला होता. पण ते अचानक बोलले की पनीरची भाजी आणि पुरी खायची मला. तर त्यांनी आज दिवाबत्ती करायला घेतली आणि भैया पण लवकरच घरी आला होता, म्हणून म्हटलं पटकन असा स्वयंपाक करून घेऊया. आता आळूच्या पानाच्या वड्या थोड्या स्किप केल्या आणि पनीरची भाजी आणि पुऱ्या बनवायला घेतल्या. त्यासाठी मी तेलामध्ये थोडेसे खडे मसाले टाकले. ते गरम झाले की त्यामध्ये हळद, मीठ, मिरची पावडर आणि धना पावडर टाकून फ्राय करून घेतलं. त्यानंतर कांदा टोमॅटोची जी ग्रेव्ही बनवली होती ती पण त्यामध्ये टाकून मस्त अशी परतून घेतली. आता याला तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर पनीर थोडंसं फ्राय करायचं आणि ते त्यामध्ये टाकायचं. या पद्धतीने भाजी बनवली ना एकदम मस्त लागते. थोडंसं पाणी टाकून मस्त अशी भाजी बनवून झाली होती आणि पुऱ्या बनवायला घेतल्या. आता तुम्ही पण माझ्यासारखंच करता का? जर पुरी बनवायच्या असल्या तर मोठी पोळी लाटायची आणि त्याच्या झाकणे छोट्या छोट्या पुऱ्या काढायच्या. तर माझा मस्त असं स्वयंपाक बनवून रेडी झालेला होता आणि ताट बघून भूक पण लागली होती. तर मस्त असं जेवण केलं. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.